नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे, महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट जी आहे ती ठेवणार आहे. आणि तीच माहिती, ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की आता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना 2026 राबवण्यात येणार होती, तर या योजनेसाठी आपल्या राज्यातील सहकार उपनिबंधकासह संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत आणि जे रजेवर गेले आहेत त्यांना सुद्धा कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश आज काढण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा यापूर्वीच आपल्या राज्य सरकारने केली होती. आणि मित्रांनो, त्या अनुषंगाने आपल्या शासनाला आवश्यक असलेली माहिती जी आहे तर ती केव्हाही लागू शकते आणि यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये रजा सुट्ट्यांचा आढावा घ्यावा आणि ज्यांना यापूर्वी रजा दिल्या आहेत किंबहुना जे रजेवर आहेत त्यांना कार्यालयामध्ये उपस्थित ठेवावे असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि अधिकाऱ्यांच्या VCवर झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, त्यानंतर वर्ग 2 मधील अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयात आणि कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि जी आपली कर्जमाफी योजना आहे, जी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026, तर यासाठी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जाहीर केली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. आणि या योजनेमध्ये लाभ जो आहे तो 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि तसेच आपल्या राज्यातील सहकारी त्यासोबत राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. आणि खास करून या शेतकऱ्यांसाठी हे जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या प्रत्येक कर्जदार, थकबाकीदार, त्यासोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.